सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मॅनेजमेंट कोटाच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल. नक्की हे मॅनेजमेंट कोटा काय असतं, ह्याचे नक्की फीज किती असतात, किती तुम्हाला डोनेशन पे करावं लागतं, मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन्स हे कधीपासून सुरू होतात आणि मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेणं हे वर्थ आहे का. तर ह्या सगळ्याची रिॲलिटी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये देणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबत जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू तुमच्या प्रायोरिटी आणि प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग. त्यासोबत आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन एंड होईपर्यंत, म्हणजे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 हे पूर्ण एंड होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. आणि त्यासोबत जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की तुम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटाइल मिळू शकतात, तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचं पर्सेंटाइल प्रेडिक्टर हे तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला तुमचे मार्क एंटर करायचे, सीडचे मार्क्स, तुमची डिफिकल्टी लेवल एंटर करायचे, तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होते, त्याच्यानंतर थोडेफार तुम्ही डिटेल्स एंटर केल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड किती पर्सेंटाइल मिळू शकतात तर ते तुम्हाला ह्या वेबसाईटवर बघायला मिळेल. आता जर तुम्हाला हे पर्सेंटाइल प्रेडिक्टर यूज करायचं असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे व्हॉट इज मॅनेजमेंट कोटा. आता मॅनेजमेंट कोटा म्हणजे असे सीट्स जे कॉलेजवाल्यांच्या हातामध्ये असतात की कोणाला ॲडमिशन द्यायचं आहे, कोणाला ॲडमिशन नाही द्यायचं आहे, कोणाकडनं किती डोनेशन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, हे सगळं कॉलेजवाले डिसाईड करतात. ह्याच्यामध्ये सीड सेल काही पण इंटरफेअर करत नाही. या मॅनेजमेंट कोटामधनं जरी तुम्हाला कमी मार्क्स किंवा कमी पर्सेंटाइल असतील तुमच्या सीडच्या एक्झाममध्ये, तरी पण तुम्ही एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता ह्याची रिॲलिटी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, बट ह्या इकडे एक तुम्ही लक्षात घ्या की सीड सेलनी प्रत्येक कॉलेजला सीट्ससाठी डिवाइड करून दिलेले असतात की किती सीट्स कॉलेजवाल्यांनी कॅपराऊंडमधून फिलअप करून घ्यायचे आहेत आणि किती सीट्स तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून फिलअप करून घ्यायचे आहेत. तर हे जे सीट्स आहेत हे सीट्स त्यांनी कॉलेजवाल्यांना डिवाइड करून दिलेले असतात. आता ह्या इकडे मी तुम्हाला एक लास्ट इयरची सीट मॅट्रिक्सची PDF दाखवतोय. आता ही सीट मॅट्रिक्सची PDF काय असते हे मी तुम्हाला सांगतो. या PDFमध्ये सीट सेल तुम्हाला सांगतं की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, किती त्याची सँक्शन इंटेक आहे, किती त्याच्यामध्ये कॅपराऊंडचे सीट्स आहेत आणि त्या कॉलेजमध्ये किती सीट हे इन्स्टिट्यूट सीट्स आहेत, म्हणजे किती सीट्स मॅनेजमेंट कोटामधनं फिलअप करून घेतल्या जाणार आहेत. तर हे सगळ्या सीट्सचे जे डिटेल्स आहेत ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पण दिलेलं असतं की किती कॅटेगरीचे सीट्स आहेत, किती लेडीजचे सीट्स आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या PDFमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि दरवर्षी सीड सेल अशी PDF तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. आता ह्या वर्षी म्हणजे 2025च्या ॲडमिशनसाठी हे सीट मॅट्रिक्सची PDF अजून रिलीज नाही झाली आहे. ही जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड केली जाईल. आता मी तुम्हाला ही लास्ट इयरची PDF दाखवतोय. ह्या PDFमध्ये तुम्ही ते बघू शकता. मी एका कॉलेजचे ह्याकडे ओपन केलेलं आहे, म्हणजे ह्या कॉलेजची ह्याकडे सगळी सीट मॅट्रिक्स प्रोव्हाइड केले. आता ह्याकडे जर तुम्ही बघितलं, इकडे मी फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचची ओपन केली आहे. म्हणजे हे जे कॉलेज आहे ह्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे. ह्या कॉलेज ब्रांचमध्ये किती सीट्स आहेत, किती इंटेक कॅपॅसिटी आहे, तर ते सगळं आपल्याला पुढे दिलं आहे. आता ह्याच्या पुढे तुम्ही बघितलं तर ह्याकडे SI दिलं आहे. SI म्हणजे काय की सँक्शन इंटेक, की ह्या कॉलेजमध्ये ह्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये किती इंटेक ही सँक्शन केलेली आहे, म्हणजे ह्या ब्रांचमध्ये किती इंटेक कॉलेजवाले घेऊ शकतात, किती मुलांची ॲडमिशन हे घेऊ शकतात, तर हे तुम्हाला सँक्शन इंटेक ह्याकडे दिली आहे. त्याच्या पुढे तुम्ही इथे वरती बघितलं असेल येल्लोमध्ये तुम्हाला हायलाईट करून दिलं आहे कॅप राऊंड सीट्स, म्हणजे कॅप सीट्स. आता कॅप सीट तुम्हाला किती दिले आहेत 144. जर आपण सँक्शन इंटेक बघितलं तर ह्या इकडे आपल्याला 180 हे सँक्शन इंटेक दिलं आहे. आता 180 म्हणजे काय की हे जे कॉलेज आहे हे 180 सीट्स हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचमध्ये घेऊ शकतात. हे 180 सीट जे आहेत हे टोटल आहेत, ह्याच्यामध्ये डिवाइड नाही केले आहेत, हे टोटल सँक्शन इंटेक आहे. आता हे जे 180 सीट्स आहेत हे पुढे डिवाइड केले जातात की किती सीट्स तुम्हाला कॅपराऊंडमध्ये फिलअप करून घ्यायचे आहेत आणि किती सीट्स तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये फिलअप करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही वरती बघितलं येलो हायलाईट करून दिलाय कॅप सीट्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलाय 144. म्हणजे 180 सीट्समधनं जे 144 सीट्स आहेत हे तुम्हाला कॅपराऊंडमधनं फिलअप करून घ्यायचे आहेत. जे तुमचे 3 कॅपराऊंड होणार आहेत, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3, तर ह्या कॅपराऊंड्समधनं हे 144 सीट्स हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचसाठी तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहेत. आता हे जे सीट्स आहेत 144 हे 180 सीट्सचे फक्त 80% ऑफ सीट आहेत. जे 20% रिमेनिंग सीट आहेत ते तुम्हाला मॅनेजमेंट कोटामधून फिलअप करून दिलेले असतात. म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता इन्स्टिट्यूट सीट्स, हे इन्स्टिट्यूट सीट्स तुम्हाला किती दिले आहेत 36. म्हणजे तुम्हाला सीट सेलने काय सांगितले ह्या कॉलेजवाल्यांना की 180 सीट्समधनं तुम्ही 20% ऑफ सीट हे तुम्ही मॅनेजमेंट कोटामधून फिलअप करून घेऊ शकता. बाकीचे जे रिमेनिंग सीट्स आहेत हे तुम्हाला कॅपराऊंडमधनं फिलअप करून घ्यायचे आहेत.
आय होप हे तुम्हाला सीट मॅट्रिक्सबद्दल समजलेलं असेल. आय नो ही तुम्हाला थोडी PDF थोडी कन्फ्युजिंग वाटत असेल, बट टेन्शन घेऊ नका. जशी तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तसं मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन की नक्की ह्या PDF मध्ये अजून काय काय डिटेल्स दिलेले असतात. जस्ट मला तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं होतं की किती सीट्स कॅपराऊंडचे असतात आणि किती सीट्स मॅनेजमेंट कोटाचे असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की 80% ऑफ सीट हे कॅपराऊंडमधून फिलअप करून घेतले जातात आणि 20% ऑफ सीट हे मॅनेजमेंट कोटामधून फिलअप करून घेतले जातात. आता जर तुम्हाला ही लास्ट इयरची सीट मॅट्रिक्सची PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF मी आपल्या ॲपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. इझी कॉलेज हे ॲपचं नाव आहे, जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन अपडेट्स हे तुम्हाला सेक्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ही सीट मॅट्रिक्सची PDF डाउनलोड करू शकता. इंजिनिअरिंगची आणि फार्मसीची दोघांची पण मी त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्सची PDF प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्ही ॲप डाउनलोड करून तुम्ही ही PDF त्या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला पिन करून दिलेली आहे. आता सेकंड पॉईंट आहे फीज अँड डोनेशन इन मॅनेजमेंट कोटा. आता जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला कोणतेही फी कन्सेशन नाही मिळत. तुम्हाला पूर्ण 4 इयर्स ओपन कॅटेगरीचीच फी तुम्हाला पे करावी लागते. इवन जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, लाईक OBC, SC/BC, SC/ST, VJNT किंवा कोणत्याही इतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तरी पण तुम्हाला कोणतेही तुमच्या कॅटेगरी वाईज फी कन्सेशन मिळणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक वर्षाला ओपन कॅटेगरीचीच फी तुम्हाला पे करावी लागेल. आता ही ओपन कॅटेगरीची फी किती असते तर हे डिपेंड ऑन कॉलेज. प्रत्येक कॉलेजची ओपन कॅटेगरीची फी ही वेगवेगळी आहे. बट मेजॉरिटी ऑफ कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीची फी ही 1 लाखपर्यंत असते. काही कॉलेजेसमध्ये 1.5 लाखपर्यंत असते किंवा काही कॉलेजेसमध्ये प्रत्येक वर्षाला ओपन कॅटेगरीची फी ही 2 लाखपर्यंत सुद्धा असू शकते. सो जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचीच फी तुम्हाला पे करावी लागेल. त्यासोबत तुम्ही ॲडमिशन घेताना तुम्हाला वन टाइम तुम्हाला डोनेशन हे तुम्हाला पे करावे लागेल. वन टाइम डोनेशन म्हणजे काय की जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेत असाल तर त्या तिकडे कॉलेजवाले तुमच्याकडनं ओपन कॅटेगरीची फी तर घेतात, त्यासोबत तुमच्याकडनं डोनेशन सुद्धा घेतलं जाऊ शकतं. आता हे डोनेशन म्हणजे किती असतं तर हे डिपेंड ऑन कॉलेज. प्रत्येक कॉलेजमध्ये जे डोनेशनची पद्धत आहे, मॅनेजमेंट कोटामध्ये जे पण कॉलेजेस ॲडमिशन घेतात तर त्यांच्यामध्ये जे डोनेशन घ्यायची पद्धत आहे ही वेगवेगळी आहे. काही कॉलेजेसमध्ये 10 लाखपर्यंत डोनेशन आहे, काही कॉलेजेसमध्ये 20 लाखपर्यंत डोनेशन आहे. आता एवढे जे डोनेशन आहेत हे कोणत्या कॉलेजमध्ये असतात, जे कॉलेज चांगले आहेत, जे रेप्युटेड कॉलेज आहेत, त्या कॉलेजचं एक चांगलं नाव आहे तर त्याची डोनेशनची फी ही तेवढीच जास्त असते. आता ही डिपेंड ऑन कॉलेज. प्रत्येक कॉलेजची डोनेशनची फी ही वेगवेगळी आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट फी ही माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कॉलेजेसमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागेल, कारण की कॉलेजवाले ओपनली इंटरनेटवर त्यांची डोनेशनची फी सांगत नाहीत. जर तुम्हाला एक्झॅक्ट फी माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला कॉलेजमध्येच तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. आता ॲडमिशनच्या टायमाला तुम्हाला डोनेशन तर पे करावं लागतंच, त्यासोबत तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी, त्या कॉलेजमध्ये जी पण ओपन कॅटेगरीची फी आहे ही पण तुम्हाला पे करावी लागते. म्हणजे डोनेशन प्लस ओपन कॅटेगरीची फी ही तुम्ही पे करून तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा हे डोनेशन आपल्याला प्रत्येक वर्षी पे करावं लागतं का, तर नाही. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की हे वन टाइम डोनेशन असतं. म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या टायमालाच तुम्हाला डोनेशन हे पे करावं लागतं. एकदा तुम्ही ॲडमिशनच्या टायमाला डोनेशन पे केलं त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला तुम्हाला डोनेशन पे करायची गरज नाही. तुम्हाला फक्त ओपन कॅटेगरीचीच फी तुम्हाला पे करावी लागते. आता ही ओपन कॅटेगरीची फी कॉलेजमध्ये किती पण असू शकते, तर जी पण फी असेल ओपन कॅटेगरीची ती तुम्हाला कॉलेजमध्ये पे करावी लागते. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की कॉलेजमध्ये फीज किती असतात मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आणि तुम्हाला डोनेशन किती तुम्हाला पे करावं लागू शकतं. आता थर्ड पॉईंट आहे की मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन्स हे कधी सुरू होतात. बेसिकली मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन्स हे कधीपासून सुरू करायचे हे सुद्धा कॉलेजवाल्यांच्याच हातामध्ये असतं. म्हणजे कॉलेजवाले डिसाईड करतात की कधी ॲडमिशन सुरू करायचे आणि कधी ॲडमिशन हे बंद करायचे. रिसेंटली मला एका मुलाचा कॉल आला होता. तो मला मुलगा म्हणाला की दादा मी कॉलेजची रिसर्च हे आत्तापासून करायला सुरुवात केली आहे. मी काही कॉलेजेसमध्ये ऑफलाईन व्हिजिट करून आलो आहे, त्यांच्या कॅम्पसमध्ये मी जाऊन आलो आहे. तिथे जे ॲडमिशन सेल आहे, ॲडमिशन मॅनेजमेंट आहे, त्यांच्यासोबत मी बोलून आलो आहे. त्यातले काही कॉलेजेस मला बोलले की जर तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ता आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता मॅनेजमेंट कोटामधनं. प्लस त्याच्यासोबत हे सुद्धा त्याला बोललं की जर तुम्ही आत्ता ॲडमिशन नाही घेतलं तर हे आमच्या कॉलेजचे सीट्स हे फुल होतील, त्याच्यानंतर तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही. एकदा सीट्स फुल झाले त्याच्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळणार. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मॅनेजमेंट कोटामधनं आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, असं त्याला कॉलेजवाले बोलले. तर तो मुलगा विचारत होता की दादा मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ की नको घेऊ, मॅनेजमेंट कोटामध्ये आत्ताच मी ॲडमिशन घेऊ की कॅपराऊंडसाठी वेट करू. तर एक तुम्ही लक्षात घ्या की आत्ता तुम्हाला लगेच मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायची गरज नाही, कारण की आत्ता जेव्हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल
त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर कॉल्स याची सुरुवात होतील. म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजवाले तुम्हाला कॉल करतील की आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सुरू झालं आहे, मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन सुरू झाले आहेत, आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला कॉल्स यायला सुरुवात होतील. तर तुम्हाला अजिबात घाई करायची नाही आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. ही जी कॅपराऊंडची प्रोसेस आहे ही एक ऑथेंटिक प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फी कन्सेशन, स्कॉलरशिप, म्हणजे जर तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये कॅपराऊंड थ्रू जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप, फी कन्सेशन हे सगळं तुम्हाला मिळत असतं. बट जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही स्कॉलरशिप किंवा फी कन्सेशन वगैरे मिळणार नाही. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचे. एक तुम्ही लक्षात घ्या की टोटल तुमचे 3 कॅपराऊंड होतात, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3. आणि मेजॉरिटी ऑफ कॉलेजेसचे कट ऑफ हे कॅपराऊंड 3 पर्यंत हे कमी होतात. तर त्याच्यामुळे मेजॉरिटी ऑफ मुलांना कॅपराऊंड 3 पर्यंत हे कॉलेज मिळतं. इन केस जर तुम्हाला कॅपराऊंड 3 पर्यंत कॉलेज नाही मिळालं त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी ट्राय करा. स्पॉट राऊंडचं मी तुम्हाला एक हिंट देतो की स्पॉट राऊंडमध्ये तुमच्याकडनं कोणतेही डोनेशन घेतलं जात नाही. तुमच्याकडनं ओपनची फी घेतली जाते बट कोणतेही तुम्हाला डोनेशन वगैरे पे नाही करावं लागत. सो जर तुम्हाला कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन नाही मिळालं त्याच्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये ट्राय करा. आणि जर स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा जर तुम्हाला ॲडमिशन नाही मिळालं त्याच्यानंतर तुम्ही लास्ट ऑप्शन मॅनेजमेंट कोटाला द्या. तुम्ही मॅनेजमेंट कोटाचा ऑप्शन हा तुम्ही लास्ट ठेवा, एकदम शेवटला. इन केस जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही, तुमचं कॅपराऊंडमध्ये सुद्धा तुमचा कुठल्याही कॉलेजमध्ये तुमचा नंबर नाही लागला, त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजमेंट कोटाला प्रायोरिटी द्या. एकदम सगळ्यात पहिले तुम्ही प्रायोरिटी मॅनेजमेंट कोटाला देऊ नका, नाहीतर तुम्ही फसून जाल. मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की मेजॉरिटी ऑफ कॉलेजवाले तुमच्याकडनं वाटेल तेवढं तुमच्याकडनं डोनेशन घेतील. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराऊंडमधनं जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला एक नीट कॉलेजची लिस्ट सुद्धा बनवावी लागते, एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. जेवढे पण तुमचे मार्क्स येतील, जेवढे पण तुमचे पर्सेंटेज येतील त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक परफेक्ट तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला एक कॉलेज लिस्ट बनवावी लागते. आता जर तुम्ही नीट कॉलेजची लिस्ट बनवली नाही तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये, कॅपराऊंड 2 मध्ये आणि कॅपराऊंड 3 मध्ये कॉलेज नाही मिळणार. कारण की तुम्ही कॉलेजची लिस्टच तुम्ही नीट बनवली नसेल तर तुम्हाला कॉलेजेस मिळणार कसं. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला एक नीट बेस्ट कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल, जर तुम्हाला ह्या पूर्ण कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करू तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग. म्हणजे जर तुम्हाला ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल, लाईक मुंबईमध्ये कॉलेज पाहिजे असेल, पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे असेल किंवा कुठेही तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये, तर तुमच्या प्रायोरिटीच्या अकॉर्डिंग आणि तुमच्या प्रेफरन्सच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. त्याच्यासोबत आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत, म्हणजे कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2 आणि कॅपराऊंड 3 हे सगळं कंप्लीट होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत. ह्याच्यामध्ये मल्टिपल लाईव्ह सेशन्स आणि वेबिनारसुद्धा कंडक्ट होणार आहेत. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे आणि लिमिटेड सीट्स आहेत. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर सगळे डिटेल्स तुम्हाला कसं एनरोल करता येईल, तुम्हाला आमची पर्सनल काउन्सिलिंग कशी बाय करता येईल, तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला पिन करून दिलेत. जर काही तुमची इन्क्वायरी असेल, जर तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर त्यासाठी मी तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. एक इंस्टाग्रामची ID सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम मी तुम्हाला नक्की रिप्लाय करायचा प्रयत्न करू. आता फोर्थ पॉईंट आहे की तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घेणं हे वर्थ आहे का. आता एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की जर तुम्ही एका पर्टिक्युलर कॉलेजची डोनेशनची फी, त्यासोबत ओपनची फी, त्याची फुल फी ही जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करू शकता. आणि जर तुम्ही मॅनेजमेंटनीच तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. कारण की बघा, जर तुम्ही मॅनेजमेंटने ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही डोनेशन तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये भरणारच असाल. आता जर तुम्ही डोनेशन भरून पण खराब कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुमचे डोनेशनचे फी तर तुम्ही वेस्ट जातीलच, बट त्यासोबत तुम्हाला कॉलेजसुद्धा खराब मिळेल. तर त्याच्यामुळे जर तुम्ही मॅनेजमेंटने ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. आणि जस्ट मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे, जर तुम्हाला कोणत्याही कॉलेजची एक्झॅक्ट म्हणजे मॅनेजमेंटची फी माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये पर्सनली व्हिजिट करू शकता. ते कॉलेजवाले तुम्हाला त्यांची एक्झॅक्ट कॉलेजची फी काय आहे, मॅनेजमेंटची फी काय आहे हे तुम्हाला सगळं कॉलेजवाले डिटेल्स प्रोव्हाइड करतील. आणि जर तुम्हाला आता कोणत्याही कॉलेजचा असा कॉल आला की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, मॅनेजमेंटचे सीट्स हे ओपन आहेत, आता जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलात तर तुम्हाला ॲडमिशन नाही मिळणार, सीट्स हे फुल होऊन जातील, तर तुम्ही घाबरून जायचं नाही आहे. कारण की बघा, प्रत्येक कॉलेजवाल्यांची ही स्ट्रॅटेजीच आहे, त्यांना जास्तीत जास्त मॅनेजमेंटने ॲडमिशन पाहिजे असतात. कारण की बघा, प्रत्येक कॉलेजला पैसा पाहिजे असतो. त्याच्यामुळे त्यांना मॅनेजमेंटने ॲडमिशन जास्त घेतले तर त्यांच्या कॉलेजमध्ये जास्त पैसे येतील.
तर त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजवाले हे फोन करून नक्कीच सांगतील की आमच्या कॉलेजमध्ये कमी सीट्स आहेत, जर तुम्ही आत्ता ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. तर ह्या पॉईंटला तुम्हाला घाबरायचं नाही आहे. जसं मी तुम्हाला प्रायोरिटी सांगितली आहे, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड आणि त्याच्यानंतर लास्टला मॅनेजमेंट राऊंड. तर ही प्रायोरिटी तुम्हाला फिक्स ठेवायची आहे. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, जर तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण समजली असेल, जे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हे जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं. सो गाइज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.